नांदेड महिला व बालकल्याण विभागामध्ये कोणकोणत्या योजना आहेत व त्या योजनांचा कशा पद्धतीने लाभ घ्यावा पहा सविस्तर बातमी। आपल्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुठल्या कुठल्या योजना सध्या आपण राबवत आहात? महिला बालविकास विभागामार्फत आपल्या सेस फंडातून किंवा TSP आणि SCPच्या फंडातून आपण MSCITचं प्रशिक्षण मुलींसाठी आणि महिलांसाठी ही एक चांगली महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थी याबाबत आपल्या अंगणवाडी सेविका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे संपर्क साधू शकतात। त्यासोबतच मुलींसाठी आपल्याकडे लेक लाडकी ही योजना आहे। याबाबतचे फॉर्म हे आपल्या अंगणवाडी ताईकडे असतात। पहिल्या मुलीला आपण या योजनेअंतर्गत पूर्ण वयाची 18 वर्ष होईपर्यंत 1 लाखापर्यंतचा लाभ देतो। त्याचप्रमाणे जर दुसरी मुलगी असेल, पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी असेल तर त्या अशाही कंडिशनमध्ये आपण मुलींना लाभ देतो। तर त्याबाबतही आपण आपल्या ज्या अंगणवाडी केंद्र आहेत त्या अंगणवाडी केंद्रामध्ये लाभार्थ्यांना याबाबतची माहिती मिळू शकते। जर अंगणवाडी केंद्रावर काही कारणास्तव माहिती मिळाली नाही तर पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे, इथे सुद्धा या योजनेबाबत माहिती मिळते। त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही सुद्धा एक चांगली योजना आहे। यामध्ये गरोदर महिलांना आपण 5,000 पर्यंतचा लाभ देतो आणि त्यासाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे। तर ह्या सर्व ज्या चांगल्या योजना आहेत आणि यासाठी विशेष कागदपत्रांची आवश्यकता नाही आहे। तर ग्रामस्थांनी आणि लाभार्थ्यांनी याबाबत आपल्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा।